गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. आज मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे 10:30 वाजता आणि चाललो आहे मी जिमला फास्टेड कार्डिओ करायला 1 ग्लास ऑफ वॉटर पिऊन. आणि आज केसही कापायला जायचे आहेत कारण या थर्सडेला जायचं आहे आपल्याला ऑफिसला. थर्सडे आणि फ्रायडे 2 दिवस. तर कॅब वगैरे बुक केलेली आहे. आज इव्हनिंगला थोडा टाईम काढून केस वगैरे कट करून येऊ कारण केस पण खूप वाढलेत. डन विथ आर फास्टेड कार्डिओ. आता चाललो आहे घरी. बॉडी आता परत शेपमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. नाईस. आज मला हॉस्पिटलला सुद्धा जायला लागेल मला असं वाटतं कारण 2 महिन्याआधी प्रेपच्या वेळेस माझा हा हात जो आहे लेफ्ट हँड त्याचा रिस्ट पेन करत होता आणि आत्ता त्याचा पेन परत वाढलेलं आहे. तर मला आय थिंक असं वाटतं की ऑर्थोपेडिकला दाखवलं पाहिजे बिकॉज जास्त पेन होतं आहे. जिमला चाललो आहे आणि मस्त झोपलो 1 तास. तर आता फ्रेश वाटायला लागलं आहे आणि आज ट्रेन करणार आहे बॅक आणि बायसेप. वातावरण पण ढगाळ झालेलं आहे, ऊन पण गेलेलं आहे आणि पाऊस 3-4 दिवस झालं 0% पडला आहे. तर पाऊस काही चाललेला नाही आहे. तर चला वर्कआउट करूया आणि भेटूया तुम्हाला पुढे. मारणार आहे अजून. ते बघ कसलं आहे. वेलकम guys, welcome in Ashutosh Sonamne's vlog again from Grace Fitness. And today boys are, oh my god, look at this, who is he? 2 हफ्ते में भाई ने चेंज ला दिया है. भाई ने बहुत ही ज़्यादा सीरियस ले लिया. और यहाँ पे है द ओजी सुमित सिंह नेगी. ये भी 2 हफ्ते पहले अलग इंसान था. और सब म्हणजे सगळे म्हणजे हा मराठी ब्लॉग आहे. तो अपने चूतेगिरी करू नको. ए मी काय शिवे थोडी दिली. हां अच्छा ठीक आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. चल मग. The next day. वेलकम बॅक गाईज टू डे 2. मॉर्निंग कार्डिओ कंप्लीट करून निघालो आहे घरी. आणि आज असं काही स्पेशल डे नाही आहे. सेम डे सेम रुटीन, डिफरंट डे सेम रुटीन. आणि आता पहिले तर घरी जाऊन ब्रेकफास्ट कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतर उद्या जायचं आपल्याला ऑफिसला. उद्या आणि परवा आपला असणारे रेस्ट डे. 10 मिनटं कमी केला कार्डिओ कारण पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस आला तर मी परत जिममध्येच अटकलो असतो कारण मी छत्री वगैरे काहीच घेऊन नव्हतो आलो आणि त्यात पाऊसही नाही आला. तर काही डाईटचं गोष्टी संपल्या होत्या जसं रताळे, झेप्टो वगैरे केलेले.
तर झेप्टोवरती रात्री खूप स्वस्त भेटतात. स्वस्त म्हणजे आय थिंक मी मार्केटला गेलो होतो तर महाग होते. तर हाफ KG 32 रुपये. त्यात दुसरी गोष्ट आहे आपलं दही प्रोबायोटिक. पहिल्यांदा वापरतोय मिल्की मिस्टचं. म्हणजे मिल्की मिस्टचं वापरले पण ते प्रोबायोटिक मी कधी वापरलं नव्हतं, तर ते ऑर्डर केले. आणि 0 कॅलरीज कोक. निघालोय जिमला आणि आज आहे आपला लेग्स सेशन. तर चलो 5 वाजलेत. 5ला म्हणजे 5ला 10 मिनटं कमी आहेत अजून. आणि पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे. पाऊस यायची शक्यता आहे. तर बघूया आज कसा होईल आपला वर्कआउट. वेलकम बॅक गाईज. सुमितपणे मस्त आपला आज नेक्स्ट वर्कआउट झालेला आहे. आणि अवतार जरा जास्तच खराब झालेला आहे कारण आज कार्डिओ पण जास्त झाले. आणि माहीत नाही 2-3 दिवस झालं खूप घाम येतोय. म्हणजे गरमी आहे की काय समजत नाही आहे. दुपारी पावसाचं वातावरण आणि 7 वाजता डायरेक्ट गरम व्हायला चालू होऊन जातो. तर काय नाही, आता उद्या परवा सुट्टी. उद्या परवा जायचं ऑफिसला, जसं सांगितलं मी. जाऊया घरी, फ्रेश होऊया आणि जायचं आहे मला हेअर कट करायला. कारण केस वाढलेत. आधी शोच्या पहिल्या काटायचे, शोच्या आधी केस कापले होते. आणि आज जरा लेग वर्कआउट हेवी केलं आहे. तर माझा आवाज बहुतेक मेरा आवाज जरा चेंज लगा का? हां, तर आवाज बसला आहे. बट ठीक आहे, जाऊया फ्रेश होऊ आणि मग भेटूया थोड्याच वेळात परत आपले डेली स्टेप्स कंप्लीट करायला. चलो. यस दवा के खा के आने का अभी स्वीट पोटैटो. हाँ, आता काय वही नाही. बच्चा है स्वीट पोटैटो और ओट्स. हाँ, मेरा भी स्वीट पोटैटो, थोडासा दही आणि दही, थोडासा चिकन राईस पोस्ट वर्कआउट मील. मैंने खाती है प्री वर्कआउट में चिपका लगा. चलो सी यू, ते आगे गाइस. बाय बाय. डन विथ द डिनर. आणि निघालोय मी आता हेअरकट करायला. 9:30 वाजलेत.